नोव्हेंबर-डिसेंबर नंतरच युतीचा निर्णय, राज ठाकरेंचा सावध पवित्रा. तर निवडणुका लागल्यानंतर युतीचं ठरेल, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया. तर मेळावा फक्त मराठीच्या मुद्द्यावर असल्याचं राज यांचं स्पष्टीकरण. भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा आणि राजीनाम्याचं वृत्त जयंत पाटलांनी फेटाळलं. भाजपकडून कोणतीही विचारणा झाली नसल्याचं केलं स्पष्ट. अजूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष असल्याचं सांगितलं. संभाजी ब्रिगेड बामसेफ संपवण्याचा आरएसएसचा कट, हल्ल्याची जबाबदारी फडणवीसांवर. एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवादात प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे विधानसभेत पडसाद. ही मस्ती ठेचली गेली पाहिजे, विजय वडेट्टीवारांचा निशाणा. तर आरोपींवर योग्य ती कारवाई केली जाईल, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी ऑगस्टमध्ये, सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात निकाल येण्याची शक्यता. आजचा निर्णय उद्धव ठाकरेंसाठी दिलासा, वकील सिद्धार्थ शिंदेंची प्रतिक्रिया. शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या. तुमची बदनामी माझी, आपली बदनामी कमी बोला, जास्त काम करा, शिंदेंनी दिला सल्ला. महाविकास आघाडीपेक्षा देखील इंडिया आघाडीच्या बैठकीची अधिक गरज, उद्धव ठाकरेंचं मत. विधानभवनात पत्रकारांशी संवाद साधताना विधान. विधिमंडळ परिसरात उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकरांची भेट. दरेकर समिती स्वयंपुनर्विकासाचा अहवाल दरेकरांनी ठाकरेंना दिला भेट. तर भेटीदरम्यान दोघांकडून मिश्किलपणे पक्षप्रवेशाची आणि युतीची ऑफर. ठाण्यातील रखडलेल्या विकास कामांवरून भाजप आमदार संजय केळकरांची सभागृहात. एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष टीका. तर सभागृहाबाहेर घेतली उद्धव ठाकरेंची भेट. मनसेचं इगतपुरीमध्ये 3 दिवसीय शिबिर. जिल्हा आणि राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करणार. तर युतीबाबत विचारलेल्या प्रश्नावर संदीप देशपांडे उत्तर न देताच निघून गेले. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी 1676 पानांचं दोषारोप पत्र सादर. 11 आरोपींच्या नावाचा उल्लेख. सासरा राजेंद्र, पती शशांक, सासू लता, नणंद करिश्मा आणि दीर सुशीलचा समावेश. लॉर्ड्स कसोटी टीम इंडियानं विजयाची संधी गमावली. जाडेजाची झुंजार खेळी व्यर्थ. भारताचा 22 धावांनी पराभव. मालिकेत इंग्लंडची 2-1 आघाडी. भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लाचा परतीचा प्रवास. उद्या कॅलिफोर्नियातल्या तटवर्ती भागावर स्पेसएक्स परतणार. नमस्कार, मी दीपक पळसुले. रात्रीचे 10 वाजतायत. 10च्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या